आणि भारत आणि बांगलादेश जे टेस्ट सिरीज उद्यापासून सुरू होते त्याचे अपडेट्स घेऊया। पहिली टेस्ट मॅच उद्यापासून फतेहुल्ला स्टेडियमवर बांगलादेशमध्ये होणार आहे आणि भारतीय टीमचा निर्धार असेल तो ही टेस्ट जिंकण्याचाच। कशी सुरू आहे टीमची तयारी, मोर्चेबांधणी कशी सुरू आहे हे जाता जाता बघूया। वर्ल्ड कप नंतर छोटेखानी बांगलादेश दौऱ्याची सुरुवात बुधवारपासून होणार आहे। बांगलादेश दौऱ्यावरचा एकमेव कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय, तर ऑस्ट्रेलियानंतर कसोटी सामन्यासाठी उत्साह संघात दिसून येतोय। संघात आपलं स्थान निश्चित करण्यासाठी हरभजन सिंगला सुवर्ण संधी आहे। IPL मध्ये दमदार कामगिरी केल्यामुळे 2 वर्षांनंतर भज्जीनं संघात स्थान मिळवलंय। ते कायम राखण्याचा तो पूर्ण प्रयत्न करणार आहे। फिरकीपटूंमध्ये भज्जीला साथ मिळेल ती आर अश्विन आणि करण शर्मा याची, तर निवड समितीनं कसोटीसाठी 3 वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे। उमेश यादव, ईशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार या तिघांनाही संघात स्थान देण्यात आलंय। फलंदाजीमध्ये भारताकडे एकापेक्षा एक कामगिरी करणारे फलंदाज आहेत, मात्र प्रश्न पडतो की बॅटिंग ऑर्डर कशी सेट करावी। सलामी जोडी अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन किंवा रोहित शर्मा आणि शिखर धवन, मिडल ऑर्डरसाठी विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, मुरली विजय आणि विकेट कीपर वृद्धिमान साहा असणार आहे। धोनीच्या गैरहजेरीत पहिल्यांदाच विराट कोहली स्वतंत्रपणे संघाची घोषणा करत कर्णधारपद सांभाळणार आहे। विराटला साथ आहे ती प्रशिक्षक आणि संचालक रवी शास्त्री यांची। बांगलादेशनं वर्ल्ड कप मध्ये चांगली कामगिरी केली होती। त्यांच्याकडे कर्णधार मुशिफ्फर रहीम, मोहम्मद महमुल्ला, रुबेल हसन, शकीब अल हसन हे तिघेही भारतासाठी कठीण ठरू शकतात। बांगलादेशमध्ये भारताने एकूण 8 कसोटी सामने खेळलेत, ज्यामध्ये भारत 7 सामने जिंकण्यात यशस्वी ठरलाय, तर 1 सामना ड्रॉ झाला होता। बांगलादेशच्या फातुल्ला स्टेडियमवर तब्बल 9 वर्षांनी कसोटी सामना खेळला जाणार आहे, त्यामुळे एकूणच बरेच दिवसांनी क्रिकेट चाहत्यांना कसोटी सामन्याचा आनंद घेता येणार आहे। कावेरी पगारे, जय महाराष्ट्र, मुंबई।